करू शकत नाही आणि म्हणून देवाच्या राज्याची वाढ खुंटली जाते. म्हणून आज आम्हाला अशा सेवकांची गरज आहे, जे देवाच्या वचनानुसार चालणारे असतील, जे गुणात्मक गोष्टीवर भर देतील, जे देवाच्या आत्म्याकरवी चालवले जातील, ज्यांच्या जीवनामध्ये देवाच्या आत्म्याचा अभिषेक असेल, ज्यांच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाचं उत्तम शिक्षण असेल, जे एकमेकाला संगती घेऊन चालणारे असतील, ज्यांचं चारित्र्य चांगलं असेल, ज्यांची साक्ष चांगली असेल, ज्यांच्या जीवनाचा उद्देश देवाचं राज्य वाढवणारा असेल आणि असे सेवक जर भेटले तर नक्कीच त्या ठिकाणी हे देवाच्या राज्यासाठी लाभदायक ठरल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून पाचवी गोष्ट जर आम्ही पाहिली तर मानवी युक्त्यावर भर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याऐवजी. अनेकदा देवाच्या राज्याचं कार्य मानवी बुद्धीने होत नाही, तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने होतं. म्हणून आम्ही नेहमी देवाच्या सामर्थ्यावर विसंबून राहणं गरजेचं आहे. देवाच्या अभिषेकामध्ये चालणं अतिशय गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही अभिषेकात चालू, देवाचा आत्मा आम्हाला चालवेल ना, त्यावेळेस अंधकाराच्या शक्तीवर परमेश्वर आम्हाला विजय दिल्या वाचून राहणार नाही. आणि त्यावेळेस ज्या ठिकाणी आम्ही पाऊल ठेवू ना, त्या जागेवर ख्रिस्ताचा वधस्तंभ उभारल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून जेव्हा या गोष्टी आमच्या जीवनात असतात ना, त्यावेळेस देवाचं राज्य अधिक वाढल्या वाचून राहत नाही. आणि म्हणून आज गल्ली घोळामध्ये मंडळ्या उभारल्या गेल्यात. सेवक संख्यात्मक रीतीने पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये आहे. संजीवन सभा झालं, प्रशिक्षण सभा झालं, वेगवेगळ्या सभा देखील मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. परंतु जर या गोष्टी ज्या बायबलनुसार सांगितलेल्या त्यांच्या जीवनामध्ये नसतील ना, तर ते सेवक फक्त संख्यात्मक रीतीने वाढत राहतील, परंतु त्याच्याद्वारे देवाचं राज्य वाढणार नाही. आणि म्हणून जे देवाच्या आत्म्याकरवी चालणारे लोक आहेत, ज्यांना देवाचं राज्य वाढलेलं पाहायचं आहे, त्यांनी या दिवसामध्ये गुणात्मक सेवक सेवा कार्यामध्ये पाठवण्यासाठी झटायला पाहिजे. ज्या संस्था सेवकांना त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी बोलवतात, ते गुणात्मक सेवक असतील तर ते सेवा कार्य आशीर्वादाचं कारण ठरेल. नाहीतर त्या ठिकाणी केवळ संख्यात्मक रीतीने झालेली वाढ ही देवाच्या राज्यासाठी लाभदायक ठरणार नाही. म्हणून विशेष करून या दिवसामध्ये आपल्या जीवनाचं अवलोकन करा. ज्या गोष्टीमध्ये गरज आहे तिथं आपल्या जीवनात बदल करा आणि देवाच्या आत्म्याकरवी चाला. देव आपणा सर्वांचा त्याच्या कार्यासाठी उपयोग करून घेऊ. प्रेज लॉर्ड.